व्हिडिओग्राफर आणि प्रिया कॅमेरा कॉन्शियस. पहिली रात्र सर्वात डेंजरस माझ्या आयुष्यातली. मेन प्रॉब्लेम कसा झाला पहिल्या रात्रीचा, की भाऊ आपण कोथरूडात राहणारी पोरं आहोत खरं सांगायला गेलं तर. बरोबर. म्हणजे हॉर्न वाजत नसेल तर झोप लागत नाही, आवाज लागतो भाऊ, आवाज लागतो. आवाज लागतो. तिकडे कशाचाच आवाज नाही, फक्त शांतता खोलीत. चायला झोप नाही लागणार भाऊ. याच्यात प्रयत्न खूप केला रे, अगदी आनंदाने, की आता शांतता, जगातली सर्वात भारी झोप लागणार वगैरे, पीसफुल वगैरे. कसलं काय भाऊ, ट्रॅफिक साऊंड लावले युट्यूब वरती झोपायला. दिस इज व्हॉट वी हॅव टर्न्ड इनटू, दिस इज हाऊ डिस्टोपियन वी आर नाव. म्हणजे बाकीच्यांचं माहित नाही, पण दॅट वॉज अ मॅसिव्ह चेंज फॉर मी. मग हळूहळू सवय व्हायला लागली. मग नशिबाने फ्लॅटमेट्स इंडियन आहेत, हाऊसमेट्स वेगवेगळ्या कंट्रीज मधले आहेत, त्यामुळे मिंगल बऱ्याच कल्चर्स मध्ये करता येतं. राईट. आणि मग तेव्हा मला रिअलाइज झालं की एक आपुलकी म्हणतो ना आपण, ती आपल्यासारखी मी दुसऱ्या देशात अजून बघितली नाही. येस. वॉर्मथ म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की आपुलकीच खरं. अ सेन्स ऑफ बिलॉंगिंग असतं ना, तेव्हा कळतं. आणि मी म्हणेन की आपली लोक ज्या प्रकारे आपल्या लोकांवरती प्रेम करतात आणि बाहेरच्या लोकांवरही प्रेम करतात, बरोबर, स्वतःला सोडून, ते मी अजून बाकीच्यांमध्ये बघितलं नाही फारसं. बाकीच्या हायरार्की वेगळी असते. आधी स्वतः, मग दुसरे, आणि आपल्यात आधी बाकीचे आणि मग स्वतः. बरोबर. हेच कल्चर आहे ना रे आपल्यात सुरुवातीपासूनच. मग तेव्हा रिअलाइज होतं. आणि तू म्हणला तसं की तुला एकटं वाटत होतं, मला प्रचंड एकटं वाटत होतं रे. म्हणजे दिविज रडायला वगैरे आलं का नाही? मेंटल ब्रेकडाऊन. आय एम नॉट अ बिग क्रायर. म्हणजे कॅमेरासाठी माचो वगैरे नाही होते, पण मी खरं नाही रडत. अंडरस्टँडेबल. मला माहिती आहे, सो आय नो नॉट अ बिग क्रायर. म्हणजे यू डोंट एक्सप्रेस सॅडनेस इन दॅट टीयर्स. सो तू यू आर डेटिंग, राईट? सो 4.5 वर्ष. येस. अँड सो इट्स अ व्हेरी प्रिटी सिरियस रिलेशनशिप. अँड यू आर स्टेइंग इन लँकास्टर. इट्स आउट ऑफ इंडिया. सो LDR, a big what do you say, a big obstacle in between almost a lot of relationships. तू कनेक्शन बघतोयस का? 2D म्हणजे जे मी तुला म्हणतो ना, 2 दिल 1 जान. येस. कसं दोघांच्या मनात एकच शब्द आला की नाही? आय नो, ब्रदरहुड. तर मग बट नो, सो माझं असं आहे की आय ऑल्सो वेंट थ्रू दिस, बट नॉट ऑन दिस बिग स्केल. ऑब्विसली आउट ऑफ इंडिया नव्हतो, इंटरस्टेट. इंटरस्टेट. 2 states. आय वॉज इन गोवा, बट बगलमध्ये होत्या. पण सम थिंग्स चेंज्ड, सम थिंग्स स्टेड द सेम. आणि म्हणजे इट अफेक्टेड अस इन सम अदर वेज. हाऊ आर यू मॅनेजिंग लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप व्हाईल स्टेइंग इन लँकास्टर अँड एव्हरीथिंग? खरं सांगायला गेलं ना तर अवघड होतं सुरुवातीला. कारण पोरांचं प्रकरण वेगळं असतं रे. पोरं असं कम्युनिकेट करणं नाही जमत आपल्याला. क्विक कम्युनिकेशन नाही होत. म्हणजे माझं आता कसं आहे भाई, माझं की
कोणी मला म्हणलं ना, काय रे दिवसाभरात काय केलं, काही नाही भाऊ, जरा थोडं काम केलं, जरा थोडं खेळायला गेलो. म्हणजे अख्खी दुनिया जरी बदलली असेल त्या दिवसात तरी म्हणजे एवढंच निवांत काही चालू आहे नाही types. एवढं काही नाही एवढंच हा, थोडं खाल्लं प्यायलं, थोडं खेळायला गेलो, थोडा अभ्यास केला, थोडं काम केलं आणि झोपलो, तेवढंच. आणि तेव्हा आपल्याला पटकन रिअलायझेशन होत नाही. पण आता मला लक्षात येतं की भाऊ, कम्युनिकेशन खूप मोठा पार्ट आहे लॉंग डिस्टन्समध्ये. कारण मेन इश्यू कसा होतो ना रे, की तू जेव्हा एका सिटीमध्ये एकत्र राहत असतोस, दररोज गाठभेट होत असते, तर तेव्हा तुला शिकायला मिळतं खरोखर. तेव्हा तुला खरोखर शिकायला मिळतं की अरे त्याच्या पलीकडे पण आपल्याला एक वेगळं कम्युनिकेशन चॅनल सेट करायची गरज आहे, अशा टर्म्समध्ये खरं तर. बरोबर. कारण मेन मुद्दा कसा असतो की आपण बऱ्याचदा आहे ना हे कम्युनिकेशन ग्रांटेड धरतो. बरोबर. की काय सांगायची गरज आहे, आपण दररोज तर भेटतो वगैरे वगैरे. ते असं होतं की दररोजचं आयुष्य तुला माहितीये मी काय करतोय, काहीच घडत नाही माझ्या आयुष्यात, कायच सांगणार. आणि आपलं खूप कॉमन असतं मुलांचं इन अ रिलेशनशिप की कधी पण आपण कामात जरी असलो आणि आपल्या गर्लफ्रेंडनी और हुएवर सिग्निफिकंट अदर ज्यांनी कॉल केला, तर आपण काही झालं त्यांनी काही विचारलं की काय करतोय, तर आपण हेच म्हणतो की काही नाही, बोल ना तू, काय झालं, काय म्हणजे काय आहे. आणि हे त्यांना असं वाटतं की नाही बाबा, हा काय म्हणजे हे तू काहीच करत नाही, काय करतोय ते सांग. पण इट्स लाईक सगळं झालेलं असतं. वी आर जस्ट लाईक की आय एम फ्री फॉर यू, जस्ट टेल अस. बरोबर. आणि मला असं वाटतं की अरे मेन म्हणजे काय, आपण मल्टिपल फेजेस ऑफ लव्हमधनं गेलोय ना रे. की एक असतं ते म्हणजे टीनेज, ॲडोलेसंट लव्ह. बरोबर. तेव्हा काय हातात हात घालून रस्त्यावरती फिरायचं, एखादा पिक्चर बघितला, थोडं काय भेळ खाल्ली कोपऱ्यावरती, एवढंच तर होतं रे. तरी बाहेर डेटला एखाद्या गेले, तेवढंच गाडीवरती फिरायचं, हे एवढंच होतं ना रे. मग लॉकडाऊन मध्ये थोडीशी ट्रेनिंग झाली लॉंग डिस्टन्सची. पण तेव्हा पण अगेन इट वॉज हाफ फास्ट खरं सांगायला गेलं तर. कारण पुण्यात लॉंग डिस्टन्स, आणि शॉर्ट डिस्टन्स डिस्टन्स लर्निंग. आणि चांगलं आहे, ट्रायल पॅक झाला ना. आणि कधी वाटलं नव्हतं की लॉंग डिस्टन्स इतकं मला म्हणजे अफेक्ट करेल. मग तेव्हा तिकडे जाऊन कम्युनिकेशन शिकलो. खूप महिने लागले शिकायला, अजूनही धड येत नाही, आणि तरी पण प्रयत्न चालू आहेत. कारण असं पटकन माझ्या मनात ते हेच नाहीये ना रे, इन्स्टिल्डच नाहीये ना की जे काय घडले ते पटकन सांगून टाकायचं समोरच्याला. कारण आय बिलीव्ह की ॲज अ मॅन, ॲज अ ट्रेडिशनल मॅन, यू आर ऑलवेज टॉट or it's always assumed that you are going to suppress your feelings and you are just going to play it cool. Yes. आणि I agree to this. त्यामुळे असं अप्स अँड डाऊन्स तुझ्या आयुष्यातले पटकन कम्युनिकेट करणं जे मॅसिव्ह नाही आहेत, की अगं आज मी जरा घसरून पडलो, किंवा खर्चटलं इकडे तिकडे, आज चुकून माझा लंचच मिस झाला, केलाच नाही, किंवा आज थोडे मार्क कमी पडले, किंवा आज मला जरासं वादावादी झाली एका मुलासोबत. हे सगळं आपण सांगायला बघत नाही रे पटकन, पण हे गरजेचं असतं. कारण कम्युनिकेशन इज मोर इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन कसं गरजेचं असतं ना, हे मला तेव्हा कळलं भाऊ, जेव्हा तिने मला दाखवलं की मी कशा प्रकारे कम्युनिकेट करतो. 2-3 दिवस आहे ना, तिने पण माझ्यासारखंच कम्युनिकेट केलं. काय करतेस, तर मग समोरून हे काय आत्ता कॉलेजमध्ये आली आहे, मग अशी 2 लेक्चर झाले, आत्ता रिसेसमध्ये डबा खाते, आणि मग त्यानंतर परत एक प्रॅक्टिकल आहे, त्यानंतर घरी जाणार, थोडासा अभ्यास करणार, कदाचित बाहेर पडीन, पण अजून नक्की नाही आहे काही ठरलं तर तुला कळवते, आणि आपण रात्री बोलूयात की ह्याच्यावरून डायरेक्ट हे काय कॉलेजला आली आहे, त्याच्यानंतर काय करणार आहे, नाही प्रॅक्टिकल नंतर घरी जाईन. वन वर्ड विषय. आणि तेव्हा हिट झालं रे, कारण जे मी माझ्या मनात अख्खा सिनारिओ रन करतो की खूप स्वतःसाठीच खरं तर, की तिच्या आयुष्याचा अजून मी एक भाग आहे असं अंडरस्टँड करायला, तेव्हा तो अचानक सिनारिओमध्ये केवढे मोठे मोठे गॅप्स येतात
की मग या वेळेत ती काय करत असेल किंवा या वेळेत तिचं काय चालू असेल, ह्याला काही आपल्याला क्लिअरच नाही मिळत ना रे वे. तेच मग तेव्हा पण म्हटलं अडकतो त्याच्यात की भाऊ हे विचार आपल्याला काय येतात. आणि मग मी विचार करतो हे प्रोलॉंग्ड वेळ जर टिकलं तर मग अरे आयडेंटिटी बदलते ना एका माणसाची. म्हणजे तू खरोखर त्या माणसाला ओळखतो का असा पण प्रश्न येणार आहे. अज्युमिंग फेज की हा डायनामिक पण बदलतं ना. करेक्ट. म्हणूनच म्हटलं भाऊ नाही, कम्युनिकेशन शिकणं गरजेचं आहे. आणि मग ते एकदा जमायला लागलं ना, एक रुटीन सेट केलं ना. एक माझं सेट रुटीन असतं भाऊ, कितीही लवकर झोपलो ना तरी रात्री 2:30 वाजता उठायचं आणि तिला इकडच्या 8 वाजता गुड मॉर्निंग विश करायचं आणि थोडा वेळ बोलायचं, अर्धा तास बोलून परत झोपायचं. दॅट इज GMT टायमिंगच्या वेळेला. डे लाईट सेव्हिंगच्या वेळेला 3:30ला उठायचं. मला तुला कंटिन्यू. आणि डे लाईट सेव्हिंगच्या वेळेला 3:30ला उठायचं, विश करायचं आणि झोपायचं. आणि ती पण तसंच करते. ती कुठेही असली तरी माझ्या सकाळी 8 वाजता तिचा मला मेसेज नाही तर फोन येतो आणि ती झोपताना मला ती मेसेज नाही तर फोन करते. इट्स गुड. इट्स रिअली गुड दॅट शी इज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग इन फॉर व्हॉट यू आर. टाइम मॅनेजमेंटच आय गेस सर्वात मोठा हिंड्रन्स असेल. करेक्ट. आणि भाऊ मला हे प्रकरण आवडतच नाही, हे कॅज्युअल डेटिंग, हुकअप कल्चर. भाऊ मी माझा प्रेम करण्याचा प्रयत्न प्रचंड ओल्ड स्कूल आहे. अरे आणि हे आपल्याला भाऊ जमतच नाही की विदाऊट म्हणजे नाही का अ कनेक्शन यू आर जस्ट युझिंग अ पर्सन फॉर युअर पर्सनल नीड्स इज एक्स्ट्रीमली सेल्फिश अकॉर्डिंग टू मी. आणि आय फील लाईक पॉलीॲमरस रिलेशनशिप्स विच इज डेटिंग मल्टिपल पीपल ॲट द सेम टाइम इज समथिंग आय कुड नेव्हर डू ऑनेस्टली स्पीकिंग. मोनोगामस रिलेशनशिपमध्ये जो बॉन्ड क्रिएट होतो आणि जो एकमेकांचा आपण कॉम्प्लिमेंटरी भाग बनतो, तो आय थिंक एका पॉलीॲमरस रिलेशनशिपमध्ये कधी येऊच शकणार. आय डोंट थिंक सो. तो कुठल्याच टाईपच्या रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो. करेक्ट. म्हणून मला हे तर मी ठरवलं होतं भाऊ की हे कॅज्युअल डेटिंग बिटिंग आपल्या ह्याच्यातच नाही, म्हणजे बुक्समध्येच लिहिलेलं नाहीये. आणि घरच्यांचा पण लव्ह मॅरेज असल्यामुळे अगेन जे काय प्रेम करायला शिकलो ते पिक्चर पलीकडे घरच्यांनी जे प्रेम करायला शिकवलं होतं, जसं त्या प्रकारे त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, जसं ते एकमेकांवरती प्रेम करतात, ह्याच्यावरनं मला कळलं की एका माणसाने खरोखर प्रेम कसं करायला पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा रिअलाईज झालं की मग हे पॉलीॲमरस रिलेशनशिप्स 1960-70 तेवढे फेमस का नव्हते, हे आत्ता का ग्लोरिफाईड आहेत आणि हे लोकांसाठी का ओके आहे, हे अजून माझ्या मनात क्वेश्चन मार्क आहे. ज्या लोकांसाठी चाललंय ते चालूच दे. मी तर म्हणतोय जर तुम्हाला मज्जा येते तर मज्जा येते, जे करायचंय ते करा, फक्त मज्जा येणं गरजेचं आहे. पण मी नाही त्या साईड ऑफ द वर्ल्डच्या भागात कधी एंटर करू शकत ऑनेस्टली. बरोबर आहे. मला असं वाटतं की माझ्यावरती पण जे काय असं म्हणजे फोर शॅडो नाही म्हणता येणार, बट आय वुड से की असं म्हणजे जे संस्कार आले माझ्या घरच्यांकडनं तर ते आलेच, बट अगेन माय ब्रदर, यू अँड देन माय फ्रेंड्स अँड अ लॉट ऑफ अदर ॲस्पेक्ट्स इन्क्लुडिंग माय पर्सनल चेंजेस, सगळ्यांनी खूपच माझ्यावरती असं हे केलं की आपण ह्या गोष्टी नाही करू शकत. बिकॉज आणि मी तर असं पण म्हणेन रे खरं तर की जे लोकांना आवडतंय ना ते लोकांनी कंटिन्यू करावं खरं तर. पण दुसऱ्या हां, आणि म्हणजे आता तिकडे युकेला खूप कॅज्युअली लोक डेट करतात की म्हणजे ट्रायल रन किंवा की म्हणजे मी ॲक्च्युली आता 1 आठवडाच अवेलेबल आहे डेटिंगसाठी वगैरे. हां, आणि हे मला नाही झेपत रे खरं सांगायला गेलं तर. म्हणजे जर नाही जमत तर नाही जमत भाऊ. आणि लाईक आय सेड, मी बाकी सगळ्या प्रकारचं प्रेम, मी रादर सगळ्याच प्रकारचं प्रेम सपोर्ट करतो, पण मी नाही करू शकत सगळ्या प्रकारचं प्रेम खरं तर. मी सगळ्यांवरती प्रेम करू शकतो पण तुमच्यासारखं प्रेम नाही करू शकत. ज्या प्रकारे मला जमतं त्या प्रकारे मला जमतं. बरोबर आहे. आणि मेन जी दुसरी गोष्ट मला युकेला जाऊन शिकायला मिळाली, रादर जी माझी पर्सनल डेव्हलपमेंट होती, ती म्हणजे नाही म्हणायला शिकणं. It's one of the most toughest thing, especially when you are
आपलं बॅकग्राऊंड जेव्हा हॉटेल इंडस्ट्रीचं असेल तेव्हा? नाही, माझं तर म्हणणं आहे की हे तर भाऊ आपल्या सोशल अपब्रिंगिंगपासूनच सगळं असतं, की सगळ्या गोष्टींचा भाग असणं हे जे एक गरज तयार होते मनात, आणि मग नाही म्हणल्यावरती जो फोमो तयार होतो, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट जो तयार होतो, तो प्रचंड हानिकारक असतो एका माणसासाठी. कारण सुरुवातीला काय व्हायचं, अरे मित्र आज सगळे खायला चाललेत तर आपण जावं का, तर तर हो जावं. पण मग आपला उद्या असाइनमेंट सबमिशन आहे, उद्या आपली एक्झाम आहे, मग तेव्हा काय करायचं, आता काय करणार बाबा, कायच करणार आहे आता, तरी जाऊया, आपल्याला मिस आउट नाही करायचं ते करायचं. म्हणून सगळीकडे जायचं, रात्रभर जागायचं असाइनमेंट कंप्लीट करायला, पार स्वतःला आवडत नाही अशी असाइनमेंट सबमिट करायचं, आपल्याला आवडत नाही तसे मार्क पाडायचे. कशाला, वन डिनर विथ द बॉईज, हे इज इट रिअली वर्थ इट? आणि जर एका डिनरला न येणं जर आपले मित्र समजत नाहीत तर ते खरोखर आपले मित्र आहेत का, हे पण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आय थिंक दॅट कम्स विथ एजच ना, आणि म्हणजे ॲज यू गो पुढे, कारण काय 100% वेन यू स्टार्ट काय म्हणतात लुझिंग आउट ऑन मोर इम्पॉर्टंट थिंग्स या गोष्टींमुळे. माझं पण आत्ता सध्या होतं म्हणजे असं की मला सगळंच करायचं आहे, पण ते करण्याच्या नादात ज्या गोष्टी खरंच शॉर्ट टर्म हॅपीनेससाठी ज्या लॉंग टर्म गोष्टी जर अफेक्ट व्हायला लागल्या तर मग आपोआप आय थिंक ते आपोआप चेंजेस यायला लागतात मग, बिकॉज ॲज यू ग्रो ओल्डर. बरोबर. आणि मेन परत LDR वरती येणं, की जर खरोखर तुझं त्या व्यक्ती टुवर्ड्स प्रेम असेल आणि जर खरोखर तुला प्रयत्न करायचे असतील तर सगळं वर्कआउट होतं. बरोबर आहे. ॲज लॉंग ॲज यू टेक द नीडेड एफर्ट्स एव्हरीथिंग इज गोइंग टू वर्कआउट. येस, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ हाऊ मेनी एफर्ट्स यू आर विलिंग टू टेक फॉर दॅट पर्सन. बरोबर. हे किती सोपं आहे यार, म्हणजे खूप इझी आहे. आता तू आता माझं स्वतःचं एक्झाम्पल जर घ्यायला गेलं, एका पर्सनल लेवलवरती, इंडिव्हिज्युअलिस्टिक लेवलवरती जर बघायला गेलं तर इकडे आयुष्यात कधी भांडी न धुतलेला माणूस, इकडे आयुष्यात कधी कपडे न धुतलेला माणूस, हे इतकं प्रिव्हिलेज साऊंड करते. खरं तर मी अतिशय हरामखोर दिसतोय, पण खरंच सांगायला गेलं तर की तिकडे जाऊन हे सगळं करणं, स्वतःचं संडास धुणं, स्वतःचं बाथरूम धुणं, खोलीचा केअर काढणं, व्हॅक्यूम करणं, पुसणं, सगळं स्वतःचा बेड बनवणं, ऑर्गनाइज्ड राहणं, हे सगळं एका इंडिव्हिज्युअलिस्टिक लेवलवरती तू कम्प्लीट 180ला आणतोयस, तर तू तुझ्या आवडत्या व्यक्तीसाठी तुझ्यात थोडे बदल नाही आणू शकत. बरोबर आहे. तू लाईक यू सेड की शॉर्ट टर्म गोल्ससाठी तू लॉंग टर्म गोल सॅक्रिफाईस करणार आहेस का? इट्स व्हेरी स्टुपिड, लिटरली स्टुपिड. इवन इफ यू लुक ॲट इट प्रॅक्टिकली, प्रेमापलीकडे तू एका माणसामध्ये इमोशनली इतका इन्व्हेस्टेड आहेस, तू स्वतःचे मॅनरिझम्स बदललेत, स्वतःमध्ये ग्रोथ आणलेत, त्या व्यक्तीने तुझ्यासाठी चेंजेस केलेत, आणि तू तरीही ते सगळे चेंजेस वाहून जात आहेत हे तुला दिसत आहेत, तरी पण दॅट इज मोर बेनिफिशियल कम्पेअर्ड टू टेकिंग सम मोर एफर्ट्स. हे किती म्हणजे वर्षोनवर्ष महिने एका व्यक्तीसोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला तुझा फेवरेट कलर कुठला या लेवलला तुम्ही कसं स्टूप करू शकता यार? म्हणजे हे किती, इवन दो इट साऊंड्स बेसिक, म्हणजे हे मला खरंच कळत नाही रे की काय करायला पाहिजे. आणि मला अजून एक प्रश्न होता, बोल की. व्हेरी मच क्युरियस, की आय डोंट नो तुझं आता काय डिसिजन आहे लुकिंग फॉरवर्ड इन टर्म्स ऑफ करियर, की वेअर डू यू सी युअर सेल्फ इन द नेक्स्ट फ्यू इयर्स, आणि वेअर डज युअर पार्टनर सी हर सेल्फ इन द नेक्स्ट फ्यू इयर्स. बिकॉज जर तुझं ठरलं असेल की तू भारतात येणार आहेस परत, किंवा तिचं ठरलं असेल की ती कुठेतरी जिकडे तू आहेस तिकडे येणार आहे, तर मग इट हेल्प्स यू काय म्हणतात इन द हे की
आय एम आस्किंग यू इन द टर्म्स की लॉंग डिस्टन्स करण्याच्या मागे हा पण एक बऱ्याच वेळेला बॅकग्राऊंडमध्ये विचार चालू असतो की ओके करायचं आहे पण किती वर्ष करायचं आहे. एका पॉईंट नंतर होपफुली देअर शुड बी अ पॉझिटिव्ह आउटकम की एका पॉईंट नंतर आम्ही एकत्र येणार तोपर्यंत आम्ही करू शकतो. पण जर त्याला इनडेफिनेट हे असेल की माहीतच नाही कधीपर्यंत तर मग त्या वरीज पण येत असतील ना. नाही रे, म्हणजे माय वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ इज अ बिट डिफरंट. ओके. थोडं सेडिस्टिक वे ऑफ लुकिंग ॲट लाईफ आहे. पण आहे ते खरं सांगतो तुला की हे असले विचार करून स्वतःला होप देण्यात मला पॉईंट दिसत नाही. ओके. जे घडणार आहे ते घडणार आहे. ओके. जे घडेल ते कदाचित चांगल्यासाठीच घडेल. पण रिलेशनशिप पलीकडे पण आयुष्यात जे काय घडेल प्रोग्रेस करणं प्रचंड गरजेचं आहे. बरोबर. आणि तू किती वेळ एका स्टँड स्टिलला राहणार भाऊ. म्हणजे हे खूप बेसिक वाटतं मला की काहीतरी तुझ्या आयुष्यात वाईट घडलं, तू त्या विषयावरती किती वेळ मोप करणार, किती वेळ रडगाणं गात राहणार की तुला डिसिजन इन दी एंड काय घ्यायचं आहे की तू तुझं आयुष्यभर हे रडगाणं गाणार आहे का की या इन्सिडेंटमुळे मी आत्ता आहे तसं आहे, का तू आयुष्यभर असं गाणं गाणार आहे की या विषयामुळे मी असा जो आहे तो आहे. हे दोन साईड्स आहेत ना. तू स्वतःला त्याच्यातनं तुझं कॅरेक्टर डेव्हलप करणार आणि बेटर करणार का तू परत त्याच व्हॅलीमध्ये स्वतःला खचत जाणार आणि स्वतःला सांगत राहणार की अरे हे झालंय आता आपल्यासोबत, आता आपण याच ह्याला राहणार आहे. त्यामुळे हे होप बीप देणं मला पटत नाही. जे व्हायचं आहे ते होईल, जे होईल तसं आपण त्या विषयाला टॅकल करू. ओके. जे बेसिकली वन डे ॲट अ टाइम अशा यांनी नाही, इट इज नो यूज टू फिअर व्हॉट इज अननोन. राईट. आणि इट इज ऑल्सो नो यूज टू होप ऑन समथिंग दॅट इज ऑन अ लेवल ऑफ प्रोबॅबिलिटी. बरोबर आहे. आय गेट द हे की देर इज नो यूज फिअरिंग दी अननोन किंवा त्या जे अननोन आहे त्याच्यावर घाबरत बसण्यात, वेळ घालवण्यात आणि ह्याच्यात काही पॉईंट नाही. आय अग्री विथ दॅट. बट जसं हा म्हटला की इट मेक्स मोर प्रॅक्टिकल सेन्स, तर इट ऑल्सो मेक्स म्हणजे इफ यू डोंट नो की तुम्ही पुढे जाऊन इज देअर गोइंग टू बी अ चान्स की फिजिकली प्रॅक्टिकली तुम्ही एकत्र एका लोकेशनला येणार आहात का, तर द मोर टाईम यू स्पेंड, तर मग द मोर टाईम यू पुट इन टू अ पर्सन. आणि बिकॉज यू डोंट नो की तुम्ही पुढे जाऊन एकत्र यायचा चान्स आहे का, मग असा विचार नाही येत का की ओके मी अजून घालतोय याच्यामध्ये आणि म्हणजे व्हॉट एम आय डुईंग असा विचार नाही येत का. नाही येत खरं सांगायला गेलं तर परत. कारण लाईक आय सेड, आता मी सुरुवातीला म्हणलं तसंच भाऊ की सॅक्रिफायसेस जर करायला तयार नसेल दोघांपैकी कोणीही, तर मग इट इज नेव्हर गोइंग टू वर्कआउट. ऑब्व्हियसली. म्हणजे हे किती बेसिक आहे. इट टर्न्स डाऊन टू द बेसिक. मी तुला सांगतो की तू चिकन खाणारा माणूस, तुझी प्रेयसी कट्टर वेज जर असेल तर मग आयदर तिला कम्प्लिटली ओके व्हायला लागेल की आम्ही बाहेर खायला गेलो की हा नॉनव्हेज खाणार, किंवा हा आयुष्यभर नॉनव्हेज खाणारच आहे आणि आय नीड टू बी ओके विथ इट. नाहीतर मग तुला कम्प्लीट व्हेज व्हायला लागेल किंवा मग तिच्यासोबत असताना व्हेज व्हायला लागेल, व्हेज खायला लागेल रादर. आणि हे बेसिक लेवल ऑफ सॅक्रिफायसेस झाले. आणि एवढे वर्ष तुम्ही एका रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर जर तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी सर्टन सॅक्रिफायसेस नाही करू शकत तर मग काही उपयोगच नाही राहणार आहे. म्हणजे कायच करणार तू, लाईक मग एवढे वर्ष घालवलीच कशाला. बरोबर. हा पण पहिला मुद्दा येतो ना. या ऑल्सो व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ द सॅक्रिफाईस, अँड इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन अन इंडिव्हिज्युअल लेवल. बट आय एम आस्किंग यू की तू कशा प्रकारे बघतोस की what is the extent of sacrifices you are willing to make in your relationship, in the sense की veg non-veg, I like the example. But if it comes to की हे खूप complete hypothetical situation आहे. की तू आता UK मध्ये आहेस, ओके, यू हॅव पुट इन
गुड अमाऊंट ऑफ मनी तिकडे, बरोबर. सो यू नीड अन ROI. ठीक आहे, तू तिकडे काम करतोयस, यू आर गेटिंग गुड अपॉर्च्युनिटीज, तू स्केल अप करतोयस अँड शी इज इन अ करियर वेअर शी कांट मूव्ह आउट अँड वन डे अ डिसिजन कम्स टू यू की आता शी सेज की आय कांट मूव्ह आउट ऑफ इंडिया फॉर अ व्हेरी लॉंग टाइम, आणि फॉर यू टू स्टे टुगेदर दोघांपैकी एकाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करायला लागणार आहे. इट लुक्स लाईक तुला करायला लागणार आहे, तुला मोर टुवर्ड्स यू, आणि तुला इथे खूप स्केल अप करायचे ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बट तू इथेच जर राहिलास तर इट्स नॉट गोइंग टू वर्क आउट एनिमोर. पण तू जर तिकडे गेला तर यू हॅव टू लिव्ह दिस. व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ सॅक्रिफायसेस यू वुड बी विलिंग टू मेक? दॅट अगेन खूप हायपोथेटिकली इट माइट चेंज थोड्या वर्षांनी, पण ॲज थिंग्स स्टँड राईट नाव मला असं वाटतं हे माझ्या रिस्क ॲपेटाईट वरती असेल तेव्हाच्या. खरं बघायला गेलं तर तू मला आत्ता म्हणलास ना की माझं लोन आहे, माझ्या डोक्यावरती ती तलवार आहे आत्ता एक लोनची. हां, आणि दुसरं म्हणजे टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. मग ह्या आत्ताच्या स्टेजला जिकडे काहीच क्लिअर नाही आहे तर आय कॅन इझिली स्विच कंट्रीज, की हप्ता भरायला मी इंडियातही असा जॉब शोधू शकतो ज्याच्यातनं माझे हप्ते फेडता येतील मला. ओके मला वाटलं उलट असेल. नाही, तिकडे सोपं असेल रे, 100%. इट विल बी लाईक इथे जर का त्याला 10 वर्ष लागतात तर ते तिकडे 7 वर्षात 6 वर्षातून जाईल. करेक्ट. जॉब मिळणं इंडियात ॲज ऑफ नाव सोपं आहे कम्पेअर्ड टू द UK, कारण आपला देश आहे. बरोबर. पहिले प्रेफरन्स आपल्याला मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोड्या वर्षांनी जर विचारायला गेला, जर लोन नाही आहे, काही नाही आहे, तर मग भाऊ बेनिफिट ॲनालिसिस करायला लागणार या गोष्टीची, की कोण जास्त पैसे कमवत आहे, ठीक आहे, सेविंग्स कोणाकडे जास्त आहेत, ठीक आहे, लाईफस्टाईलचा खर्च दोघांचा मिळून किती आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कसं आहे दोघांचंही, एक्सपेक्टेशन ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय दोघांचं, बरोबर, हे ॲनालाइज करून जिकडे जास्त बेनिफिशियल आहे कोणाला तरी लॉसेस कट करायलाच लागणार आहेत. दोघांकडनं सॅक्रिफायसेस येणं साहजिकच आहे. तर मग जे जास्त बेनिफिशियल असेल फॉर द बोथ ऑफ अस, डुईंग दॅट मेक्स मोर सेन्स. आणि आय थिंक ही लेवल ऑफ मॅच्युरिटी आता आमच्यात तरी आली आहे की कदाचित ही स्टेज येऊ शकते. आल्यावरती बघूयातच, पण जर आली तर हे आपण मेथड वापरून काहीतरी फिगर आउट करूया. सोपं आहे, कारण इन दी एंड काय आयुष्यभर UKत राहून फक्त पैसे कमवून उपयोग नाही. बरोबर. किंवा म्हणजे काही ना काहीतरी असं पाहिजे जिकडे एकत्र येऊन मजा करता येईल. येस. आणि आता कायच पॉइंट एवढे पैसे करेक्ट ना. मग कोणावरतीच उडवणार, फक्त स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करून, FDN मध्ये टाकून, म्युच्युअल फंड्स मध्ये टाकून पैसा वाढवून जर तू म्हणजे नाही का स्टारबक्सच्या कॉफीच्या ऐवजी नेसकॅफे घरात उकळून पितोयस तर मग उपयोगच काय ना. पैसे कमवायचे तर थोडे वाचवायचे, थोडे उडवायचे आणि बाकीचे सगळे इमर्जन्सी फंडमध्ये ठेवायचे. म्हणजे माय इन्कम स्टेटस जेव्हा मी इंडियात होतो तेव्हा माझं डिस्ट्रीब्युशन तर असं होतं की 60% or 50% ऑफ माय इन्कम गोज इन टू सेविंग्स डायरेक्टली, 30% ऑफ इट गोज इन टू म्हणजे नॉर्मल एक्सपेंडिचर, डेली एक्सपेंडिचर, आणि 20% ऑफ इट गोज इन टू अन इमर्जन्सी फंड. आता हे सगळं एवढा म्हणजे मॅसिव्ह डिस्ट्रीब्युशन टुवर्ड्स सेविंग कुड गो इन टू सेविंग्स बिकॉज माझ्या डोक्यावरती ऑलरेडी पेड फॉर छप्पर होतं. खरं बघायला गेलं तर ही जर छत नसती आणि घरी ऑलरेडी राशन येतं आणि घरचे माझ्या डायट बिएटचा खर्च बघतायत, जर ते नसतं तर मग कदाचित रेशिओ बदलले असते, पण आयडियोलॉजी तीच राहिली असती. आणि हीच मला पुढेही कॅरी फॉरवर्ड करायची आहेत की आत्ता जर थोड्या अय्याशा कमी करायला लागल्या, थोडी काटकसर करायला लागली तर ठीक आहे, पण नंतर मात्र मला टी-शर्ट बघताना अरे हे किती रुपयाचं हे बघायचं नाहीये, आवडला की घे. मेनू कार्डची उजवी साईड बघणे का नाही. बरोबर आहे रे. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, खरं सांगायला गेलं तर की भाऊ मला
इतके लोकांनी हा प्रश्न विचारलाय, अरे तुझी जिमचं डाएट, ते प्रोटीन बिटीन सप्लिमेंट्स वगैरे ह्या सगळ्याचा खर्च तू तिकडे पण कसा पाळतो रे. सोपं आहे ना, दारू नको पिऊ आणि बिड्या नको मारू. लाईक युअर माइंडसेट. अरे 14 पाऊंडचा बिड्यांचा बॉक्स घेऊ नकोस बापरे, आणि तू 35 पाऊंडचा खंबा घेऊ नकोस, आणि स्वतःच्या स्वास्थ्याला हेल्थला तू नको हार्म करू ना राजा. बरोबर. काय rather than doing that you can literally make your body better than you can ever बॉडीचं think of. जाऊ दे रे, ज्या लोकांना दारू प्यायचे प्या, ज्या लोकांना बिड्या मारायच्या आहेत मारा, दनादन मारा, पॅकवर पॅक फुका. तुमचं पर्सनल तुम्हाला आनंदात जगायचंय ना जगा. 40 वर्षात मोठा आनंद करायचा आहे, तुम्ही 100 वर्ष जगलात बिड्या मारून तरीही चांगलंच आहे. पण भाऊ, आय वॉन्ट टू एन्श्युअर की मी 80-90 वर्ष जगतो. कारण लेगसी. हा आय एम नॉट हिअर फॉर अ लॉंग टाइम, आय एम हिअर फॉर अ गुड टाइम वगैरे हे मला पटत नाही. आय वॉन्ट टू बी हिअर फॉर अ लॉंग टाइम आणि आय वॉन्ट टू ऑल्सो हॅव अ गुड टाइम. काय, आणि हे भाऊ मला असं वाटतंय की हे सिगरेट मारणं, दारू पिणं ह्याचं ग्लोरिफिकेशन जर कमी झालं लोकांच्या मनात, तर मग ऑटोमॅटिकली तुला जाणवेल की भाऊ एज एस्टिमेट जे असतं एका माणसाचं ते अप चाललंय धप्पाधप. आणि या सगळ्या ग्लोरिफिकेशनमुळे लोक स्वतःच्या हेल्थला खूप जास्त इग्नोर करतात रे, की कायच करणार आहे रे, काही ना काहीतरी हवंच आहे माणसाला आयुष्यात. हे सगळं मला पटत नाही पर्सनली. ज्यांना पटतं त्यांनी करू, स्वतःला जे आवडतं ते करावं. मला आवडत नाही मग मी करत नाही. आणि मला त्यांच्यापेक्षा कदाचित 4 पैसे जास्तही घालायला लागत असतील, पण माझ्या जोपर्यंत स्वास्थ्या टुवर्ड्स ते पैसे चाललेत ना तोपर्यंत मी मागे पुढे बघणार नाही. एक वेळ काय करायचं भाऊ, की हेल्थला जपायला पैसे नाही देऊ शकत, पण पार्ट्यांना लय उडवू शकतात. माझ्या पार्ट्यांना पैसेच खर्च होत नाहीत रे. आणि ज्या पार्ट्यांना कव्हर नसतं त्या पार्ट्यांना मी जातच नाही. आणि कव्हर बरोबर पण काय घेणार, पाणी, हे डाएट कोक तेवढं लागतं भाऊ. पाणी बाई, थोडं काहीतरी लागतं ना माणसाला टू गेट गोइंग. आय अंडरस्टँड. तेच रे बेसिक आहे माझ्या मते. नाही बरोबर आहे. म्हणून रे की तेवढं हेल्थ अँड फिटनेस टुवर्ड्स माणसाचं थोडं तरी लक्ष असावं पाहिजे. बरोबर. काही ना काहीतरी फॉर्म ऑफ हेल्थ अँड फिटनेस शुड बी इंटिग्रेटेड इन युअर डेली लाईफ. तू कधी उडतोय रे? 28ला रात्री. उद्या रात्री म्हणजे ना 12 वाजून गेले. उद्या सॅटरडे 27th टुडे ब्रदर. अच्छा, उद्या रात्री म्हणजे हा भाई आता दिवस चालू झाला. आता तुला विचारणार होतो पुढच्या आठवड्यात जायचंय का बॅडमिंटनला, मस्त एक बॅड टाकला असता. नाही रे, शक्यच नाही बाबा. आता परत अभ्यासाला लागायचंय. किती वर्ष अजून? नाही 6 महिने राहिलेत. पण बघायचं अगेन, लाईक आय सेड, मी पुढच्या अपॉर्च्युनिटीला कुठलीच कंट्री आणि कुठलाच अव्हेन्यू बंद नाही केला. आणि ऍटलीस्ट म्हणजे विथ दिस राईट नाऊ यू हॅव जस्ट स्टार्टेड की. करेक्ट. तर आता तर अव्हेन्यू बंद करून काय पॉइंट. जर चांगल्या पगाराचा जॉब मिळाला तर मला ते करायला आवडेल. आणि थोड्या वेळ तिकडे पैसे छापून मला परत इकडे यायचंय आणि स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे. एवढे तिकडचे वेल्दी आणि वेल ऑफ लोकांशी मी बोलून जे मला एक रिअलायझेशन झालंय ते म्हणजे की हे वेल्दी लोक जनरली स्पीकिंग की ह्यांचा स्वतःचा बिझनेस असतो काही ना काहीतरी. हे लोक जनरली जॉब करणाऱ्यांची मुलं नसतात जनरली स्पीकिंग. बरं. आणि तर मग मला असं हवंय की जर माझा मुलगी कुठेतरी शिकायला गेले तर मग तू नको ग प्रायव्हेट बाथरूम घेऊस आत्ता, किंवा तू एक काम कर ना, हे बूट नको घेऊ आत्ता, आपण थोड्या वेळाने पाठवू, पगार आल्यावर पाठवू. हे सगळं मला नाही करायचं आहे. मला आणि दुसऱ्यांसाठी काम करण्याच्या ऐवजी मला स्वतःसाठी काम करायला आवडेल. आणि हे सगळं आत्ता शक्य आहे कारण माझ्याकडे आत्ता तेवढं रिस्क कॅपिटाईट आहे. माझ्याकडे फार काही लायबिलिटीज नाही आहेत आत्ता. वय हातात आहे, लग्न झालं नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या कोणाची पटकन काळजी करायला लागत नाही आहे. मुलं बाळ नसल्यामुळे त्यांच्या खर्चाची काळजी नाही आहे काही. पण मग हीच वेळ मला असं वाटतं की पैसे छापून स्वतःचा कॅपिटल बिल्ड करून एका काहीतरी प्रॉपर बिझनेसमध्ये 100% देणं गरजेचं आहे. आणि मग
तो बिझनेस नाही चालला ना तरी चालेल, दुसरा बिझनेस, तिसरा बिझनेस, चौथा बिझनेस, पण मला स्वतःच काहीतरी करायचंय ऑनेस्टली. आणि हे सगळं फ्रीलान्सिंगमुळेच शिकायला मिळालं. जे फ्रीडम मिळालं ना, कॉन्फिडन्स आला ना, आणि फ्रीलान्सिंगमुळे स्वतःचं काही. बरोबर आहे रे, बरोबर आहे, तेच. आणि तुला माहितीये मोर देन एनीवन एल्स की अरे भाई हर रोज देख रहे भाई का स्ट्रगल हम. प्रोज अँड कॉन्स आहेत, पण ऑफकोर्स 100% स्वतःचं काहीतरी चालू करायचंय. तेच म्हणलं ना, रिस्क ॲपेटाईट मुळे आता त्याला हे आहे. महिन्याच्या महिन्याच्या एंडला एवढी एक सर्टन अमाऊंट तुझ्या बँकेत क्रेडिट होते, ह्याची सेक्युरिटी आहे. येस. नाहीतर मग बिझनेसमध्ये कसं आहे, 6 महिने काहीच पैसे येणार नाहीत आणि मग पुढच्या 6 महिन्यात 2 वर्षाचे पैसे येतील. तेच किंवा मग नाहीतर काय, काहीच येणार नाहीत, बाद होशील. पण प्रयत्न करणं थांबलं नाही पाहिजे. आणि हे मला वाटतं की हे 20 to 30च्या एजमध्ये करणं सर्वात सेफेस्ट आहे माझ्या मते. बेस्ट वे टू डू इट. जे लोक 30-35 करतात त्यांना सल्यूट आहे भाऊ, ऑनेस्टली स्पीकिंग. कारण तोपर्यंत मला वाटतंय की माझ्या वाघाची माऊ झाली असेल खरं सांगायला गेलं तर. आणि आणि तेव्हा मला शक्य नाही. तेव्हा बोरिंग लाईफ हवी असणार आहे. आता ऍडव्हेंचरच आहे तर नाही, मला नाही वाटत मला कधी बोरिंग लाईफ हवी. तसं नाही, म्हणजे रिस्कचं बोलत होतो ना आपण, की तेव्हा जरा सेटलमेंट आणि तेव्हा जरा त्या याच्यामध्ये जर बोरिंग असेल लाईफ की हे चालू आहे कम्पेअर्ड टू आज आहे उद्या नाही, आत्ता करायला मजा येते 35 मध्ये 40 मध्ये. आता जीपे मध्ये 34 रुपये म्हणल्यावरती पण काय प्रॉब्लेम नाही. पण या ते नको पुढे. म्हणूनच रे मेन. आणि माझं पर्सनल टेक काय आहे की मला 30च्या आत लग्न करायचं आहे ऑनेस्टली. म्हणजे हा जो नवीन ट्रेंड आलाय की थोडं उशिरा लग्न करायचं वगैरे, मला 30च्या आत लग्न करायचं आहे. मेन म्हणजे काय की मुलीसोबत थोडं खेळता यायला पाहिजे, जसं वय वाढेल तसं. संडेला फ्लाईट आहे ना तुझी? हो. कितने बजे की आहे? 8:30ला पुण्यातूनच उडतोय. पुण्यातून दिल्लीला चाललोय, दिल्लीवरनं म्युनिक आणि म्युनिकवरनं मँचेस्टर. 3-4 दोन स्टॉप्स आहेत. बापरे, आय थॉट दिल्लीवरनं डायरेक्ट युकेला असेल. अरे नाही रे, प्रॉब्लेम कसा होतो मी तुला सांगतो. दिल्ली युके आहे का नाही मला खरं तर माहित नाही, पण मी मँचेस्टरला चालतो ना, मग जनरली एक हॉल्ट लागतो मध्ये. बरोबर. आणि मेन म्हणजे माझे 6 तास जे पुण्यातून मुंबईला जायला लागतात ना, ते पटकन कट डाऊन होतात रे. दादाने पण यावेळेस सेम गोष्ट केली. दादाला कॅलिफोर्नियाला जायचं होतं, दादाने पण सेम केलं. 6 तास? अरे 3 तास 3.5 तास मुंबईला पोचायला, आणि 3 तास आधी एअरपोर्टवरती पण पोचायला लागतं. आणि म्हणजे रात्रीच्या फ्लाईटला दुपारी निघण्याचं काम झालं, मग थोडं इकडे पोरांसोबत, घरच्यांसोबत, गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवत. आणि नाव दॅट यू स्पोक अबाउट दिस, काय कसं वाटतंय मग परत येऊन नाही, आता जातोयस, चांगला वरण भात वगैरे खाल्ला असशील? नाही रे, डाएट चालू आहे. डाएट मध्ये वरण भात नाही आहे का? ओके. अरे मॅडम, मी वरण भात फारसा आवडला नाही मला कधी, खरं सांगायला गेलं तर. पण म्हणजे आंबे लई खाल्ले भाऊ. आणि मिल्कशेक, मस्तानी हे थोडं खाल्लं, डाएट मध्ये बसत नसलं तरी. मी मग अशी आधीच बोललोय, मी मला प्लीज क्लिप करू नका याच्यासाठी. मी आधीच बोललोय की पोर्शन महत्वाचं आहे, काय खाताय ते महत्वाचं नाहीये इतकं, प्लीज. आणि मी वेकेशनसाठी आलो होतो इकडे, मी खरोखर मजा करायला आलोय, प्लीज माफ करा. बरोबर आहे. बट हाऊ डू यू फील नाऊ दॅट परत चाललाय? द वेकेशन इज गेटिंग टू एन एंड. झालायस का नाही? नाही, मी तुला म्हणलं तसं ना की मला फार असं ड्वेल नाही करायला आवडत या गोष्टींवरती. जे होईल ते होईल आणि जसं होईल तसं होईल. आपण प्रयत्न करायचा, बेस्ट होईल असं. तर आता झालं ना, वाटलं नव्हतं परत येईन 1 वर्षात, पण आलो ना 1 वर्षात परत. येस. मग आता परत जेव्हा येता येईल तेव्हा यायचं. आणि काय पळवाट शोधायचा नाही परत येण्यासाठी. जर अपॉर्च्युनिटी समोर आली तर यायचं. आणि तेवढंच भाऊ. आता जाऊन परत अभ्यासाला बसायचं. किती महिने उरले? 6-7 महिने राहिले. थिसिस लिहायचे, 15,000 शब्दांचं डिझर्टेशन आहे. बापरे. मग त्याच्यावरती जरा काम करायचंय. 14 इंटरव्ह्यू घ्यायचे. या पॉडकास्टमुळे थोडी जरा बोलायची सवय तरी झाली.
फक्त आता कम्प्लीट इंग्लिश मध्ये बोलायला लागेल, एवढाच फरक. चांगलं आहे. नाईस नाईस. आणि उद्याचे आता काय प्लॅन्स? उद्या फुल टाइम फॉर फॅमिली अँड फ्रेंड्स? हो, उद्या फॅमिली सोबत टाइम आहे थोडा. संध्याकाळी एका प्रीमियरला चाललोय, तिकडनं डिनरला जाणार, मग घरी येऊन थोडं परत अभ्यास, गप्पा मारणार, झोपणार, दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार. मस्त. ऑल द बेस्ट भावा. धन्यवाद बॉस. हॅव फन. मग आणि मला असं ऑन पर्सनल नोट विचारायचं होतं, युकेला बॅडी सीन्स काय आहेत रे? म्हणजे आपल्याकडे कसं इझी मध्ये कोर्ट बुक करतो आपण, तसं तिकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत? इव्हन टर्फचा टर्फ कल्चर मी इतकं नाही केलंय. 11 साईड तिकडे ऍक्च्युअल ग्रासवरती खूप खेळलो. मग तेव्हा आणि बॅडमिंटनचं बोलायला गेलं तर कोर्ट आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये 4 आहेत, ते तुम्हाला पैसे देऊन बुक करता येतात, आणि सगळे कम्प्लीट वुडन कोर्ट. 4 नाही ऍक्च्युली, 8 कोर्ट आहेत मला वाटतं, आणि ते तुम्हाला बुक करता येतात. 375 प्रति घंटा. नाही 375 वगैरे नाही. आमच्याकडे मेंबरशिप आहे जिमची, आणि एका मित्राची गोल्ड मेंबरशिप आहे, त्यामुळे त्याला कोर्ट बुकिंग फ्री. मग आम्हाला येतो का तिकडे? रेग्युलरली. आणि भाऊ तिकडे 2 मलेशियन मित्र आहेत माझे, आणि ते इतके इन्सेनली भारी खेळतात. अरे असे म्हणजे प्रॉपर बिल्ट फॉर बॅडमिंटन जी पोरं असतात ना रे, तशी. भाऊ तुम्ही 2.5 स्ट्राईड मध्ये अख्खं कोर्ट कसं कव्हर करताय? आणि स्मॅश मारल्यावरती कानाला दडा बसेल असा आवाज कसा काढताय? पाहिजे आपल्याला. कधी होईल टेन्शन? अरे नाही, पण या लोकांनी त्यांचं आयुष्य दान केलंय त्या स्पोर्टला, खरं सांगायला गेलं तर. ब्लड, स्वेट अँड टीअर्स. तेवढे सॅक्रिफायसेस मी नाही करू शकलो त्या स्पोर्टसाठी, आणि ऑनेस्टली माझ्या गुडघ्यातले खिळेही मला नाही म्हणले ते करायला. त्यामुळे काय नाही, पण चालू आहे, खेळतो रेग्युलरली. आठवड्यातनं 2दा तरी जायचा प्रयत्न करतो, नाहीतर आपलं जिम चालूच आहे तिकडे. प्रायमरी गोष्ट चालू आहे. आणि मेन म्हणजे चालणं खूप होतं ना रे, दिवसाला 20-25 हजार स्टेप्स होतातच. मग त्यामुळे कार्डिओ प्रकार चालूच असतो. मोस्ट इझिएस्ट वे टू वॉकिंग. त्यामुळे काय चालू आहे. ऑल द बेस्ट फॉर धन्यवाद टाइम अगेन इन UK. धन्यवाद. आणि यू आर वेलकम. तुमच्या पॉडकास्टवरती आलो त्यासाठी. आणि थँक्स भावा, थँक्स. नाही रे, थँक्यू फॉर द गेस्ट. आणि नाही, मला खूप मज्जा आली. 11:30चा पॉडकास्ट आपण 1:30ला चालू केलं तरी, आता वाजले 4 वाजलेत रात्रीचे. घरच्यांचे फोन येऊन गेलेत, आणि मजा आली भावा तुझ्याबरोबर. बेडूक, घुशी, उंदीर, मांजरी आणि किया सोडून इथे तर काहीतरी वेगळंच चालू आहे. आपल्यातले प्राणी बाहेर आणण्यासाठी पण थँक्यू. बेस्ट पोझिशनला असल्यास काय प्रॉब्लेम नाही. इकडनं सारखं मागे काहीतरी चाललंय, आणि ते काही पण असू शकतं. आपल्या पण मागे काहीतरी चालूच असतं रे, आपल्याला फक्त माहित नसतं. वाटतो की थोडा लेखकाचा मुलगा आहे. येतात ना मधनच काहीतरी प्रोफाउंड विचार येतात, ओझं पडायला पाहिजे. फादर कडनं आले. बट आता बराच वेळ बोललो. आता आमची प्रथा ॲज युजल, आम्ही सगळे आता AVJला उद्या मीटिंग आहे सकाळी लवकर, सो हिल बी गोईंग होम अँड हॅव्हिंग अ नॅप. पण आम्ही तिघं उन्हाडक्या करत जाणार होतो अमृतेश्वरच्या चौकात, आणि मस्त पोहे आणि चहा निवांत घरी जाऊन झोपायचं. बा माझ्या हातचं पण खाऊन घ्या रे. ओनली मजा. सो निवांत विषय. ऑल द बेस्ट. थँक्यू भाऊ. हॅव अ सेफ अँड हॅपी जर्नी. नक्कीच. परत आलास की लेट्स सी ह्याच्याहून बेटर कुठला तरी सेटअप असेल तर लवकरच ये, म्हणजे 1-2-4 महिन्यात ये परत. आम्हाला एक अजून जरा मजा करूयात. एकदा मी तर म्हणतोय UK एडिशन टाका की पॉडकास्टचा. आम्हीच ट्रिप टाकतो नाही का. सो ऑन दिस नोट वी शॅल एंड. येस सर. शाउट आउट बल्मा. शाउट आउट टू बल्मा. थँक्यू. डन. बाय गाइस. बाय बाय. सिया. सिया नाही किया. Yes, thank you to Anish Dixit. He has been an amazing. दीक्षितनी लईच स्ट्रगल केलाय. रामेन बादशाह आज खूपच डेंजर होते. नेक्स्ट आय थिंक आपण